हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज कॉलेज जाणं होतं कारण म्हणजे प्रॅक्टिकल व्हायचं नाही आणि लेक्चर तर होतच नाही. आता अभ्याचा फोन आला की सरांना फोन केला होता, प्रॅक्टिकल होणार आहे ते, तर जायला लागते. आता 10 वाजले, 11 वाजता प्रॅक्टिकल आहे. बघू आता काहीतरी जुगाड लावू गाडीचा किंवा एसटीचा. A few inches later. दिसणं झालं रे. 2 hours later. प्रॅक्टिकलसाठी आलो होतो, प्रॅक्टिकल केलं आणि एक लेक्चर होतं पर्यावरण, ते सुद्धा केलं. आणि बाकीच्या काही नोटबुक माझ्याकडे नाही, तर आय थिंक व्हायचं नाही ते लेक्चर. झाले तर नोट्स घ्यायला येते मी जातो घरी. घ्यायचं राहिले आठवड्याभरात मागचा, त्या नोट्स पूर्ण करायचे येते आणि प्रॅक्टिकल पूर्ण करायचे येते, ते तरी होते. A few moments later. Later that same evening. आज जाताना कॉलेजला गणूची गाडी मिळेल. आमची गाडी, आमची स्प्लेंडर गाडी दुरुस्तीला गेली होती. थोडं काम होतं ते झालं. मी आलो तेव्हा विचारलं काय करायचं ते, तुम्हाला उद्या दाखवतो काय काय केलंय ते. आणि आता मी लिहित बसलो आल्यापासून मॅथमॅटिक्सचे प्रॅक्टिकल, काय काय तर ॲन्सर सापडून झाली ती. आणि काय इलेक्ट्रॉनिक प्रॅक्टिकल आज चेक केले, त्याचं थोडेफार चुका झाल्या होत्या, त्या दुरुस्त करून घेतल्यात. काय चुका आहेत त्या मला पण माहीत नाही, आता म्हणजे एवढ्या आठवण झाले त्या. आय थिंक उद्या आय थिंक नाही, उद्या सुट्टीच आहे. सोमवारी कॉलेजला जायला नाही उद्या. आणि जावास्क्रिप्ट आज येते तर प्रिंट काढून आणले, ते चेक करायला बरं होईल. डायरेक्ट लगेच केस का जवळचं ते स्मूथ पाक झाले ते, असं केलं तर लगेच सेट होते. आता दररोज बघा असं खाली येतं एकदा, चांगलं दिसतं केस. काय केस चांगलं दिसतं. ब्लॉगचा एंड करू कारण 9:30 वाजले, आता मला झोप आली. तरी मला आता काही प्रश्नांची उत्तर विचारायला लागतील एका दोघांना, म्हणजे एकदा लिहून टाकलं म्हणजे काय टेन्शन नाही, परत मोकळं होईल. परत मला व्हिडिओ काढायचा हिंदी चॅनलसाठी, अजून काढला नाही. कॅम्पला गेलो होतो, कॅम्पच्या ह्याच्यात आणि त्याच्या अगोदर सुद्धा काढलं नाही. ते कसं माझं चॅनल ग्रो होणार काय माहित. आजच्या पुरतं पास करतो, बघतो कोणाकडे उत्तर येते का. थँक्स फॉर वॉचिंग. ज्यांनी ज्यांनी ब्लॉग आहेत पण प्लीज सबस्क्राईब करा. आणि एक गोष्ट, प्लीज व्हिडिओला लाईक करत जा आणि काही ना काही कमेंट करा प्लीज, तेव्हा जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढतील. आणि असंच प्रेम राहू द्या या चॅनलवर आणि माझ्यावर सुद्धा. थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय. The next day. वेलकम बॅक टू माय चॅनल. 2 दिवसाचा ब्लॉग एकत्र करतो. घरचा ब्लॉग होता तो 3 मिनिटं चालू. 3 मिनिटांमध्ये काय एवढं, आजचा दिवस तरी घेऊ. आता चाललोय आमच्या शेतात, म्हणजे मोरवाट नाव आहे तिथं, हरभरा एकत्र करायचं आणि आजचाच गाळून घ्यायचं. मी हनुमानचा नावाचा काय मध्ये येतोय का नाही, दीदी, मम्मी, आबा, मामा, 5-6 जण आहोत. होईल लगेच. 11 वाजता झाले, पावणे 11 झाले. जाऊ लगेच. A few inches later. पुढे जाऊन मागे जाऊ दे. जमलं नाही दमलं आधीच पागल तर खाली म्हटलं सर वाढायला थांब.
मामा कुठे गेले? काम कमी पण मोबाईलच जास्त. कोणाचं? मग बाकीचं कोणी आणलंय? काय बोलतोय? बांधकामामुळे माणसं तिकडे राहणार ना. वरलीकडे हरभरा नाही ना उगा. हाय की पट्टी आहे सारी. हरभरा का? हरभरा आणि शाळाचं उतरडा. खगं पण आहे. A few moments later. बास की एवढं कोण खाणार आहे ग? दोन्ही बिघडले. जाताना पोहे खाऊन गेलो होतो. आता 3 वाजले. तर 3 वाजता जेवण करायचं. आता भूक तर लई लागली होती पण काम झाल्याशिवाय काही येता आलं नाही. आता भूक अजून लागली. आता जेवण झाले. आता जेवायचं. नंतर कुठेतरी बाहेर जायचं वाटतं दादासोबत. माहीत नाही कुठे जायचं. समजलं आता पुढे कुठे जायचं ते. स्ट्रेंज. दुपार नाही 4 वाजता 4:30 वाजल्यापासून थोडा अभ्यास करत बसलो होतो. थोडा आणखी काय आन्सर समजत नव्हतं. काय आज लिनियर अल्जेब्राचं ते प्रॅक्टिकल्स दिलेत ते लिहायचे होते. ते लिहित बसलो होतो. कायचे आन्सर समजत नाही की काय लिहायचं ते. काय तर डोक्यावरनं गेली. मित्रांना ते केले ते मेसेज. ते म्हणते त्यांचं झालं तर पाठवतील मला. उद्यापर्यंत पाठवा म्हणजे बरं होईल. आता थोडं औषध प्यायला कारण की घसा थोडं जाम होईल असं वाटतंय मला. आज लय काय खाल्लंय. काल सुद्धा खाल्लं होतं आणि आज घशामध्येच नाही गेलं कारण की पॅक केलं होतं पूर्ण. मी बांधून घेतलं होतं. आय थिंक आजचा ब्लॉग जास्त मोठा झाला असेल. कालचा आणि आजचा दोन्ही दिवसाचा. आता थोडे सबस्क्रायबर वाढले. 320 झाले. पण 1000 पर्यंत कधी आकडा जाणार काय माहिती यार. मी ह्याचीच वाट बघतोय. 1000 पर्यंत आकडा कधी जातोय त्याची. कोणी नवीन बघत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्या मित्र मैत्रिणी घरातले जेवढे पण आहेत त्यांना मेंबर आहेत त्यांना सर्वांना पाठवा. पटापट सबस्क्रायबर होऊ द्या म्हणजे वाढू द्या. भेटू नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि ह्यापेक्षा चांगले ब्लॉग येतीलच. कॉमेडी ब्लॉग आणण्याचा प्रयत्न करेल. पण काय करू माझ्या आजूबाजूचे आहेत ते ब्लॉगमध्ये यायला तयारच नाहीत. त्यांची कॉमेडी एकदा ऐकल्यावर हसून माणसं पागल होतील असं आहे. ट्राय करेल मी. तोपर्यंत मागचे जे ब्लॉग आहेत ते एन्जॉय करा. भेटू लवकरच. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.